नमस्कार, नमस्कार, सुप्रभात. कबीर पदावलीच्या या 71व्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. या भागातली तीनही पदं अतिशय हृद्य अशी नादब्रह्माची प्रस्फुटनं आहेत. संपूर्ण जगद्वीणा कशी गुंजत असते हे आपल्याला पहिलं 194 पद सांगतं. तर 195व्या पदामध्ये ते जगद्वीणेचं जे रूपक आहे ते सांगोपांगपणे कबीर उलगडून दाखवतात. आणि 196 जे पद आहे ते जरा अधिक नादब्रह्माच्या तत्वचिंतनाकडे नेणारं असं पद आहे. तर ऐका पद 194 हिंदीमध्ये प्रथम. बाजय यंत्र बजावे गुनी, राम ठाम बिन भूली दूनी. रजगुण सतगुण तमगुण तीन, पंच ततले साजा बीन. तीनी लोक पूरा पेखना, नाच नचावे एकै जना. कहे कबीर संसा करी दूरी, त्रिभुवन नाथ रहा भरपुरी. भू, भुव आणि स्वहा असे तीन लोक किंवा त्रिभुवन, त्या सर्वांना व्यापून राहणारा जो परमेश्वर, तो या यंत्राचा वादक. ऐका पद 194 मराठीत. वाजे यंत्र वाजवी त्रिगुणी, गुंगे दुनिया रामस्थान भुलुनी. रजसत्वतम अनुगुण तीन, पंचत्वी जुळुनी वाजे बीन. तिन्ही लोकी सारे प्रेक्षक, नाचवितो तो एकच एक. कबीर म्हणे कर शंका दूर, त्रिभुवन नाथ सदा भरपूर. त्या 193व्या पदामध्ये आपण देहाचं वसन किंवा देहाचं वस्त्र असं रूपक बघितलं. आणि त्यातही त्यांनी असं म्हटलं की त्या विणकराची मर्जी फिरली तर त्या गाठोड्याला काही अर्थ उरत नाही, नुसता तो सुताळा उरतो. तर इथेही ते असं सांगतात की त्रिगुणांच्या तारा करून एक बीन बनवलेलं असतं, पण त्या वीणेच्या तालावर तो सगळं विश्व घुमवत असतो. तो एकच एक आहे. दुनिया भ्रमते, पण आपण खुणगाठ घालायला हवी की हे संपूर्ण विश्वयंत्र चालवणारा जो नियंता आहे तो एक त्रिभुवननाथच आहे. ऐका पद मराठीतून पद 194. वाजे यंत्र वाजवी त्रिगुणी, गुंगे दुनिया रामस्थान भुलुनी. रजसत्वतम अनुगुण तीन, पंचत्वी जुळुनी वाजे बीन. तिन्ही लोकी सारे प्रेक्षक, नाचवितो तो एकच एक. कबीर म्हणे कर शंका दूर, त्रिभुवन नाथ सदा भरपूर. वाद्य काही आपलं आपण वाजत नाही, वादक वाजवील तसे सूर त्यातून उमटतात. तसंच हे देहाचं किंवा विश्वाचं वाद्य आहे. त्रिगुण आणि पंचीकरण रूपी तारांनी ते बनलेलं आहे. सगळं चराचर जगत केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आहे.
पण ते त्या नादात इतकं गुंग असतं की आपणच ते वाजवतोय असं आपल्याला भास होतो. खरं तर तो वादक जोवर वाजवेल तोवरच ही मैफल रंगत असते. तो त्रिभुवननाथ वादक जर उठून गेला तर ती भंग पावते. वाजवत असतो तोवर खेळ चालतो, नाहीतर मंच ओस पडतो. असं एकदाच पुरतेपणाने समजून घे आणि निशंकपणे देहाभिमान सोडून आत्मनिवेदन कर, असं कबीर स्वतःशी म्हणतात. आता याच्या पुढचं 195 पद बघा. या संपूर्ण सांगोपांग रूपक वर्णनामध्ये कसं अतिशय मनोहारी असं त्या वाद्याचं वर्णन केलेलं आहे. पद 195 हिंदीतून. जंत्री जंत्र अनुपम बाजे, ताका सबद गगन में गाजे. सुर की नाली सुरति का तुम्बा, सदगुरु साज बनाया. सुर नर गण गंधर्व ब्रह्मादिक, गुरु बिन तिनहु न पाया. जिभ्या तांती नासिका करही, माया कामैन लगाया. गमा बतिस मोरणा पाछो, नीका साज बनाया. जंची जंत्र तजय नहीं बाजे, तब बाजे जब बावे. कहे कबीर सोई जन साचा, जंत्री सू प्रीति लगावे. त्या देहवीणेचा, या विश्ववीणेचा जो कर्ता आहे, जो वादक आहे, त्याच्यावर जो प्रीत जळवेल तोच खरा. बघा पद 195 मराठीतून. अनुपम वाजंत्री वाजे, ध्वनी तो गगनी गाजे. तारस्वरांचे स्मृतीचा तुंबा, सद्गुरु बांधे साज. गंधर्व सुर नर ब्रह्मादीना, गुरु विना ना समज. जीभ तार नासिकाच खुंटी, माया मेणही लावियले. गमके 32 5 मोरण्या, साज सुघड बनवियले. वादक जोवर तोवर वाजे, तो उठता साजही मूक. वादकावरी प्रीत जडे, तो सच्चा कबीरा कुणी एक. देहरूपी वाद्याच्या विविध भागांचे अगदी संगतवार वर्णन हे पद करतं. या देहवीणेच्या दोन्ही बाजूचे भोपळे म्हणजे स्मृती, तर त्याच्या तारा आहे, त्याचे स्वर आहेत. मुख्य तार आहे ती जीभ. दोन्ही नाकपुड्या या देहवीणेच्या खुंट्या आहेत. ते वाद्य चमकवण्यासाठी मायारूपी मेण त्यावर घासलेलं आहे. 32 दात ही त्याची गमक आहेत, तर पंचेंद्रिय या 5 मोरण्या आहेत. अशा प्रकारे हे देहरूप वाद्य किंवा साज अगदी सुबक कारागिरीने बनवलेलं आहे. जोवर त्याचा वादक किंवा परमसत्ता ते वाजवते तोवर त्यातून संगीत प्राणवान होतं. हे लक्षात घेऊन ज्याच्या सत्तेने ही देहवीणा झंकारत असते, त्या वादकाचं कौशल्य जाणून घेणं हे आपलं इहलोकातलं कर्तव्य होय. वादक वाजवायचा थांबला तर वाद्य मौन होतं. हे जाणून कबीर म्हणतात की जीव जडवावा
तो त्या एकमेवाद्वितीय वादकावर. जीवाचे कान करून त्या वादकांनी निर्मिलेलं दिव्य संगीत ऐकण्यासाठी कबीरांसारख्या उन्नत साधकाचं कसं देहभान हरपतं ते या पुढच्या पदामध्ये ऐका. पद 196 जरा थोडं अधिक खोलात नेणारं आहे. या पहिल्या दोन्ही पदांमध्ये आपल्याला ढोबळ सांगरूपक आली. ह्यातलं इंगित थोडं आणखीन सूक्ष्म आहे. अवधू नादे व्यंद गगन गाजे, सबद अनाहत बोले, अंतर्गति नहीं देखे नेड़ा, ढूंढत बन बन डोले. अवधू नादे व्यंद गगन गाजे, सबद अनाहत बोले, अंतर्गति नहीं देखा नेड़ा, ढूंढत बन बन बोले. सालिग राम तजो शिव पूजो, सिर ब्रह्मा का काटो, सायर फोड़ी नीर मुकड़ाऊं, कुआं सिला दे पाटो. चंद सूर दोई तुम्बा करिहूं, चित चेतन की दांडी, सुषमन तंति बाजन लागी, इह विधि कृष्णा शांडी. परम तत आधारी मेरे, शिवनगरी घर मेरा, काल ही षंडू मीच बिहूडू, बहुरी न करहूं फेरा. जपो न जाप हतो नहीं गूगल, पुस्तक लेई न पढ़ाऊं, कहे कबीर परम पद पाया, नहीं आऊं नहीं जाऊं. पूर्ण नाद ब्रह्माचं विवरण आहे. हे पद 196 मराठीतून. अवधू अनाहत वाजे शब्द, निनादे पिंडांतरी गगन, पाहीना अंतर्गती, अनतो शोधित फिरतो वणवण. शाळीग्राम सांडून करू शिवपूजन, शिर ब्रह्म्याचे कापीन, सागर फोडून पाट वाहवून, कूप भरून टाकीन. तार सुषुम्ना वाजू लागता, जीव अशी तृष्णा सोडी, शशी रवींचे करून भोपळे, चित्त चेतनेची दांडी. परमतत्व आधार मला, घर माझे शिवनगरी, जिंकून काळा मरण मारुनी, येणारच ना माघारी. नकोच जपतप धूप, आणखी पोथी पुस्तक नको वाचणे. कबीर म्हणे लाभले परमपद, खुंटले आता जाणे येणे. सरसहा आपली जी दिशाभूल चालते, तुझे आहे तुझ पाशी, तरी तू जागा चुकलासी, ती या पहिल्या 2 ओळींमधून व्यक्त होते. की आपण वणवण फिरतो, पाहिना अंतर्गती असे, आणि खरं तर निनादे पिंडांतरी गगन हे सत्य आहे. आपलं अंतरंग शोधून पाहिलं पाहिजे, तर मग हरी शोधायला वेगळी वणवण करावी लागणार नाही. पण आपण मीपणाच्या चकव्यात सापडून शोधाची दिशा चुकतो. जर खोल चिंतन केलं तर मग अवधूत अवस्था येईल, सहज प्रत्यय मिळेल. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. आठवतं ना, गणपती अथर्वशीर्षाचा हा पहिला चरण आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. तुमच्या देहामध्येच ते जे परमतत्व आहे ते साकारल्या अवस्थेत आहे. आणि मग गणपती अथर्वशीर्षात पाठोपाठ अन्नमय किंवा स्फुट अधिभौतिक पातळीवरती नामरूपात्मक साकार शरीरातल्या विविध चक्रांमध्ये ईश्वरी तत्व कोणकोणत्या रूपामध्ये वास करतं त्याचं स्पष्टीकरण येतं.
अथर्वशीर्षानुसार पृथ्वी तत्वाचं साकार रूप मूलाधारातलं गणेश स्थान आहे, तर स्वाधिष्ठान चक्राची देवता ब्रह्मा किंवा सृष्टीकर्ता आहे. त्याचं तत्व पाणी अथवा जल आहे. विष्णू हा जगताचा पालन करता मणिपूर चक्राभोवतीच्या भवसागरात पहुडलेला आहे. तो अग्निरूप आहे, त्यालाच आपण जठराग्नी म्हणतो. हृदयामध्ये अनाहत चक्राचं स्थान असून त्याचं वायुतत्व आपली प्रश्वासक्रिया चालवतं. हे शिवस्थान गणलं जातं. कंठामधील विशुद्ध चक्रामध्ये आकाश तत्वाचा वास असून ते चारही वाणींचं चालक स्थान आहे. असं सगळं आपण पंच महाभूतांचं कार्य अथर्वशीर्षातही बघतो. आज्ञा या 6व्या चक्राचं स्थान दोन्ही भुवयांच्या मध्ये असून इडा आणि पिंगला नाड्यांच्या चंद्र आणि सूर्य या देवतांचा तिथे वास आहे. हे शक्तित्रयाचं क्षेत्र गणलं जातं, कारण इडा पिंगला किंवा कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती यांचा आज्ञाचक्रामध्ये सुषुम्ना नाडीशी मेळ होतो. इथेच तो अकथ त्रिकोण असून त्याच्या मध्यभागी बिंदू रूपाने आदिशक्ती ललिता क्रीडा करते. अखेर ही सम्मिलित ऊर्जा जेव्हा सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करते तेव्हा मग भू भुवहा आणि स्वहा हे लोकत्रय ओलांडून ओम या अनादि अनंत ध्वनीचं नादानुसंधान जडू लागतं. ही सगळी घडामोड कबीर या पदाच्या पहिल्या 4 छोट्या ओळींमध्ये सहज सांगून टाकतात. आपण परत बघूया. शाळीग्राम सांडून करू शिवपूजन, शिरब्रह्म्याचे कापीन, सागर फोडून पाट वाहवून कूप भरून टाकीन. तार सुषुम्ना वाजू लागता जीव अशी तृष्णा सोडी, शशी रवींचे करून भोपळे चित्त चेतनेची दांडी. ब्रह्म्याचं डोकं उडवलं, शाळीग्राम टाकून दिला, म्हणजे ओंकाराच्या ज्या ह्या 3 मात्रा ब्रह्मा, विष्णू आणि शिवरूपाचं ध्यान धरलं, असा त्या अनाहत चक्रापर्यंत पोहोचण्याचा क्रम. तो ते अशासाठी सांगतायत की त्यांना निव्वळ लौकिक पातळीवरचा हठयोग अभिप्रेत नाही. शरीरातल्या ऊर्जेचं उन्नयन देह किंवा अधिभौतिक पातळीवरचं काही इप्सित साध्य करण्यासाठी नसून अन्नमय कोशाच्या पलीकडे आध्यात्मिक पातळीवर जाणं हा त्याचा उद्देश आहे. म्हणून भवसागर किंवा मणिपूर चक्राशी ऊर्जा कुंठित होऊ न देता इडा पिंगला या दोन्ही नाड्यातली शक्ती वर वर चढत जाऊन आज्ञाचक्राच्या कूपामध्ये किंवा विहिरीमध्ये तिचा संचय केला जातो. तिथे असे शक्तिप्रवाह एकवटले की जीवाची तृष्णा क्षमते म्हणजे जीवभाव सरून तो परमतत्वाच्या शिवनगरी म्हणजे स्वगृही पोचतो. हा कबीरांचा योग आहे. हे सगळं साधण्यासाठी कोणताही जपत पंथपुस्तक आवश्यक नाही. शांतपणाच्या मर्यादा अहंभाव आणि अज्ञान ओलांडून त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी हा बोध झाला म्हणजे जन्म मरण काळ काळजी आपोआप नष्ट होते. परमपदावर प्रतिष्ठा झाली की भौतिक येरझार उरतच नाही, हे कबीर इथे स्वानुभवाने सांगतात. पण परमपद गाठण्याची साधना कोणती ते आपण नीट समजून न घेतल्या कारणाने भवाच्या भोवऱ्यातून बाहेर पडत नाही. पण कबीर मात्र शेवटच्या ओळीमध्ये खात्रीपूर्वक सांगतात, लाभले परमपद खुंटले आता येणे जाणे. कारण त्यांना तो नाद ब्रह्माचा चिरंतन अनुभव निरंतर येतो आहे.
आज इथे थांबूया. नमस्कार.